अमरावतीमध्ये स्त्री जिल्हा रुग्णालयाला आग लागलेली आहे आणि याच्यामध्ये 3 बाळांचा होरपळून मृत्यू झालाय। पहाटे 3:30च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे। नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागली। 6 बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। स्वप्नील उमाप आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। स्वप्नील, नक्कीच सुशाली, अत्यंत धक्कादायक घटना जी आहे ती अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयामध्ये घडलेली आहे। जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयामध्ये असलेल्या नवजात शिशूंच्या अतिदक्षता विभागात जर आपण पाहिलं तर पहाटे 3:30 वाजता जी आहे ती आग लागलेली आहे। व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि या स्फोटानंतर जर आपण पाहिलं तर संपूर्ण या NICU अतिदक्षता विभाग जर पाहिला यामध्ये जे आहे ते आग लागली आणि या आगीमध्ये 3 चिमुकल्या बालकांचा जो आहे तो शिशूचा मृत्यू होळपळून झालेला आहे। जवळपास 9 बालकांवर या ठिकाणी उपचार सुरू होते आणि त्यापैकी 3 शिशूंचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। 6 शिशूंना सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। आपण बघू शकतो अत्यंत धक्कादायक संपूर्ण ही घटना आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीनं आगीचं तीव्र रूप होतं हे आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतो। पूर्ण होळपळून जो आहे तो या ठिकाणचा जो आहे तो कक्ष गेलेला आहे। जे कमी वजनाचे बाळ असतात, ज्या मातांची प्रसूती जी आहे ती 7व्या महिन्यामध्ये होतात, ज्या बाळांचं वजन कमी असतं अशा बाळांना जे आहे ते याच विभागामध्ये ठेवलं जातं। नवजात शिशु विभाग या संपूर्ण विभागाला म्हटलं जातं आणि या ठिकाणी अत्यंत अतिदक्षता विभागात या ठिकाणी उपचार केले जातात। परंतु आपण बघू शकतो 3:30 वाजता जी आहे ती स्फोट या ठिकाणी व्हेंटिलेटरचा झाल्याचं जे आहे ते सांगण्यात आलं। त्यानंतर आग जी आहे ती या संपूर्ण या ठिकाणी पसरलेली आहे। आगीचे लोट होते त्यामुळं गुदमरून 3 बालकांचा जो आहे तो मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। अत्यंत धक्कादायक आणि तेवढीच दुर्दैवी देखील घटना आहे। परंतु या घटनेनंतर जर आपण पाहिलं तर अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते निर्माण होत आहेत। सरकारी दवाखान्यामध्ये अशा पद्धतीनं घटना घडणं गंभीर आहे, कारण ग्रामीण भागामधले छोटे छोटे गोरगरीब कुटुंब जे आहे ते या ठिकाणी उपचारासाठी येत असतात। परंतु या ठिकाणी अशा पद्धतीनं आग लागलेली आहे। दुसरीकडे या ठिकाणचे व्हेंटिलेटर कालबाह्य होते का याचा देखील तपास पोलिसांच्या वतीनं केला जातो। काही तांत्रिक दृष्ट्या काही यामध्ये अडचणी होत्या का याचा देखील तपास केला जातो। दुसरीकडे या भागामध्ये अग्निशामक दल कार्यरत आहे का, जसे या पद्धतीनं अग्निशामक दलाचे बंब या ठिकाणी लावले गेले पाहिजे होते, ते लावले होते की नाही याचा देखील तपास जो आहे तो आता केला जाणार आहे। पोलीस या ठिकाणी झालेले 3 DCP असतील, त्यानंतर पोलीस अधिकारी जे आहेत ते दाखल झालेले आपण अत्यंत आगीची तीव्रता दाखवू शकतो। बघा आपण बघू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीनं चिमुकल्या छोट्या छोट्या बाळांना ठेवलं जातं। अत्यंत छोटे 10 दिवसाचं, 5 दिवसाचं, 15 दिवसाचं, 20 दिवसाचं असे चिमुकले कोवळे जीव जे आहेत ते या ठिकाणी उपचारासाठी ठेवले जात असतात। जवळपास 9 कोवळ्या शिशूंवर या ठिकाणी उपचार सुरू होतात। त्यापैकी 3 नवजात शिशूंचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी काही कागदपत्र देखील जळालेले आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठी आग जी आहे ती पसरली होती, ती तीव्रता बघू शकतो आपण। पूर्ण या ठिकाणी ते जळून खाक झालेला आहे। त्यानंतर आता तपास सुरू झालेला आहे। यापूर्वी जर आपण पाहिलं तर भंडारा असेल किंवा अमरावतीतही अशी घटना घडलेली आहे, त्यानंतरही प्रशासनाने त्याची काळजी घेतली नव्हती का, हा सवाल जो आहे तो या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी हे संपूर्ण नवजात शिशु कक्ष आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आग लागली होती आणि आगीमध्ये जर आपण पाहिलं तर 3 चिमुकल्या बालकांचा शिशूंचा जो आहे तो होळपळून मृत्यू झालेला होता। अशा पद्धतीने या ठिकाणी नावं लिहिले जातात शिशूच्या आईवडिलांच्या। बघू शकतो वरुड येथील हे संपूर्ण वरुड येथील कुटुंबाचं हे बाळ आहे। त्या ठिकाणी आपण बघू शकतो त्यांचे नावं जे आहेत ते लिहिले जातात। शहा या ठिकाणी आपल्याला दिसतात। अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बालकांवर जे आहे ते छोट्या शिशूंवर उपचार, परंतु गंभीर घटना, या घटनेला नेमकं जबाबदार कोण आहे याचा देखील तपास करणं आता गरजेचं आहे, कारण 3 शिशूंचा जो आहे तो मृत्यू संपूर्ण या घटनेमध्ये झालेला आहे। त्यामुळं प्रश्नचिन्ह, सुरक्षेचा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। किती सुरक्षा होती का, नवीन इमारत ही संपूर्ण या ठिकाणची बांधलेली आहे। तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीच या इमारतीचं जे आहे ते लोकार्पण देखील केलेलं होतं। एवढी चांगली नवीन इमारत असताना अशा पद्धतीनं जी आहे ती घटना घडलेली आहे। त्यामुळं याची नेमकी काय कारण याचा देखील तपास करणं जो आहे तो गरजेचं आहे। परंतु तपास तर केला जाईल, परंतु त्या मायबापांनी आपल्या 3 चिमुकल्यांना जे आहे ते गमावलेलं आहे, याचं जबाबदार कोण असा सवाल जो आहे तो या निमित्तानं वृषाली विचारला जात आहे।
स्वप्नील, ही जी तुम्ही दृश्य दाखवलेली आहेत ना, ती अतिशय मन हिलावून टाकणारी दृश्य ही म्हणावी लागतील. आणि नवीन इमारतीमध्ये जर असा प्रकार घडत असेल तर हे फार गंभीर आहे. असा प्रकार कुठेच घडू नये. मात्र हा प्रकार जर अशा नवीन इमारतीमध्ये नवीन यंत्रणा सामुग्री असताना या ठिकाणी घडत असेल तर अत्यंत गंभीर प्रकार म्हणावा लागेल. धन्यवाद स्वप्नील, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.